पुण्यातील वसतिगृहात पिझ्झा मागवल्यानं मागासवर्गीय विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधील हा धक्कादायक प्रकार आहे। एक महिना खरं तर वसतिगृहात न येण्याची नोटीस देखील या विद्यार्थिनींना आता बजावण्यात आलेली आहे। विद्यार्थिनींच्या या कारवाईवर आता संताप व्यक्त होतोय। विद्यार्थिनींना मनाई केल्याचं वृत्त मात्र वसतिगृहानं फेटाळून लावलंय। मॅमनी तो कन्सेप्टच बंद केला आहे की पार्सल बाहेरून आणणे व खाणे। त्यामुळे मला तरी नाही वाटत की पार्सल हे रूममध्ये आणले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत। त्यामुळे फक्त त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं होतं की तुम्ही असं परत गुन्हा करू नये व तुमच्याकडून होऊ नये, पण रस्टिगेशन काही झालेलं नाहीये। आम्ही अगदी व्यवस्थितरित्या हॉस्टेलमध्ये राहतोय व करतोय, पण ही चुकीची बातमी पसरवली गेली की आम्हाला चौघींनाही रस्टिगेशन मिळाले, जबकि असं काहीही झालेलं नाहीये। नाही, समज म्हणून फक्त नोटीस देण्यात आली, अशी काही कारवाई केलेली नाहीये। यापैकी चारीपैकी एकही मुली मान्य करत नव्हती, म्हणून त्यांना फक्त समज देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमची चूक मान्य करा। एकही मुलीने ते मान्य केलेली नाही, त्यांना फक्त समज दिलेली आहे की जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल। परंतु आजही त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही। या तिन्ही मुली वसतिगृहात आहेत आणि एक मुलगी आहे ती जी आईसोबत तिच्या घरी गेलेली आहे। वसतिगृहातील मुलींना फक्त समज द्यावी म्हणून ते पत्र दिलेलं होतं, त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।